बस बस. बोलायचं होतं मला सप्लिमेंट बद्दल. बोल. हे प्री वर्कआउट सप्लिमेंट जे आहे त्यामध्ये आपण घेताना काही काही गोष्टी चेक केल्या पाहिजे. प्री वर्कआउटचा प्रोडक्ट घेताना नवीन काय प्रोडक्ट चेक केलं पाहिजे? बर. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्री वर्कआउटचं लेबल वाचता आलं पाहिजे. ओके. आता त्या लेबलवरती काय काय कंटेंट तुम्हाला चेक करायचे. सगळ्यात पहिले जे इन्ग्रेडियंट दिलेले आहेत तर त्या इन्ग्रेडियंटची क्वांटिटी तुमच्या क्लिनिकली इफेक्टिव्ह डोसमध्ये बसते का ते तुम्हाला सगळ्यात पहिले व्हेरीफाय करायचं. ओके. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला तिथे एक वर्ड चेक करायचा, प्रोपरायटी ब्लेंड हा दिलेला आहे का. जर तो दिलेला असेल तर समजायचा हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय की ज्या वेळेस बहुतेक कंपन्या ह्या 4-5 इन्ग्रेडियंटचा एक ब्लेंड बनवून त्याला प्रोपरायटी ब्लेंड म्हणून आपल्याला सांगतात, पण त्याच्यामध्ये एक्झॅक्ट क्वांटिटी ते मेन्शन करत नाही. त्याच्यामुळे त्या क्लिनिकली इफेक्टिव्ह डोसमध्ये बसलंय का नाही बसलंय हे आपल्याला समजत नाही. तीच एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला कॅफिनचा सोर्स बघायचा आहे कोणता. तो कॅफिनचा अनहायड्रस सोर्स हा मॅक्झिममली सेफ समजला जातो. जर त्याच्यामध्येही प्रोपरायटी ब्लेंड मेन्शन केला असेल तोही सुद्धा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे. तुम्ही प्री वर्कआउट कधी आणि का घेतलं पाहिजे? ओके. आता सगळ्यात महत्वाचं की प्री वर्कआउट कधी घेतलं पाहिजे. प्री वर्कआउट हा तुमच्या वर्कआउटच्या 30 ते 45 मिनिटं पहिले घेतलं पाहिजे. याचं एक मेन रिझन म्हणजे काय की प्री वर्कआउटमध्ये जो सगळ्यात इफेक्टिव्ह जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे तुझा कॅफिन. तो कॅफिन तुझा 30 ते 60 मिनिटांमध्ये तुझी ब्लडची जी प्लाझ्मा पीक लेवल असते तो हिट करतो. आणि बाकीचे जे 2-3 इन्ग्रेडियंट आहेत ते इन्ग्रेडियंट सुद्धा 30 ते 60 मिनिटांमध्ये हिट करतात. म्हणून मेनली 30 ते 45 मिनिटं पहिले आपण त्याला घेतो. म्हणजे प्री वर्कआउट घेतल्यावर कधी कधी इचिंग होतं, रेडनेस होते बॉडी. हे प्रोडक्ट चांगला आहे म्हणायचं की फक्त काय साईड इफेक्ट पण आहे म्हणायचं त्याच्याबद्दल? आता मेनली हे जे इचिंग येतं ना, हा इचिंग मेनली जो एक बीटा ॲनालाइन नावाचा जो इन्ग्रेडियंट आहे ना त्याच्यामुळे होतो. या बीटा ॲनालाइनमुळे ना याला एक पॅरेस्थेशिया प्रोसेस असं म्हणतात. या बीटा ॲनालाइन ज्यावेळेस तुम्ही घेतात ना बॉडीमध्ये तर एक प्रकारचा एक रिसेप्टर तो ऍक्टिव्ह होतो. त्याच्यामुळे ती इचिंग आणि हे तुम्हाला टिंगलिंग होते शरीरामध्ये. पण जर ही 30 ते 60 मिनिटाच्या वरती जर होत असेल तर कुठं ना कुठं तुमच्या बीटा ॲनालाइनच्या फार्माकोलॉजिकल लोअर ग्रेडला तुम्ही धरू शकता की ह्या ग्रेडवरती तुम्ही क्वेश्चन्स मार्क करू शकतात. पण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बहुतेक लोक असं समजतात की ते इचिंग किंवा टिंगलिंग झालं म्हणजे तो प्री वर्कआउट चांगला आहे. असं नाहीये. तो त्याचा परफॉर्मन्स इंडिकेटर नाहीये. आणि हे टिंगलिंग आणि हे हार्मलेस असतात. पण मोर दॅन 60 मिनिटापर्यंत राहिले तर तुम्हाला थोडं प्रिकॉशन्स घेणं किंवा त्या प्रोडक्ट पासून तुम्हाला थोडंसं वाचून राहणं. चालेल सर, थँक्यू सर. चालेल.